मैत्रिणींनो, ही रेडी रांगोळी किती सुंदर आणि अशी युनिक डिझाइन असलेली आहे, हो ना? तुम्हाला पण अशी सुंदर बॉर्डर रेडी रांगोळी बनवायची आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्कड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही यूट्यूबवरती बऱ्याच साऱ्या डिझाईन बघितलेल्या असतील, तेही बॉर्डर रांगोळीच्या वेगवेगळ्या. पण आता मी तुम्हाला एक वेगळी डिझाईन दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. तर इथे आपल्याला 175 मायक्रॉनचा OHP शीट लागणार आहे. तर हा A4 साईजचा OHP शीट आहे आणि हा मी बरोबर सेंटरमधून कट करून घेत आहे. असे मी 2 OHP शीट कट करून घेत आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये 3 डिझाईन कंप्लीट करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी 3 OHP शीट घेतलेल्या आहेत. तुमच्या उंबरठ्याप्रमाणे तुम्ही ह्या डिझाईन बनवू शकता. आणि फॅब्रिक ग्लूची आणि पाण्याची कन्सिस्टन्सी नेहमीप्रमाणे 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी. आणि हे सोल्युशन परफेक्ट झालंय का हे जर कसं चेक करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या चॅनलवरती याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. छोटासाच व्हिडिओ आहे तो. त्याची लिंक सुद्धा मी त्या आय बटनमध्ये देते. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदाच होईल. तर इथे मी तुम्ही बघितलंच असेल, फॅब्रिक ग्लू थोड्या पोर्शनमध्ये लावून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी स्काय ब्ल्यू कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर असे 2 कलर वापरलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघितलं असेल, हे 2 कलर आता मिक्स झालेले आहेत, तर ते मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि ती रांगोळी आपण हे दोन्ही कलर सेपरेट दिसायला नको म्हणून मी दोन्हीच्या सेंटरचा जो पोर्शन आहे तिथे ही रांगोळी टाकून घेतलेली आहे. म्हणजे काय होईल, आपली रांगोळी अनइवन दिसणार नाही. मैत्रिणींनो, पूर्ण OHP शीटला मी फॅब्रिक ग्लू लावून घेत नाही, कारण आपण पूर्ण OHP शीटला लावला तर पहिल्यांदा जिथे लावलाय फॅब्रिक ग्लू तिथे काय होईल, तिथला फॅब्रिक ग्लू सुकून जाईल आणि रांगोळी व्यवस्थित चिटकणार नाही. तर मैत्रिणींनो, इथे आपण रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. वरून OHP शीट टाकून मी OHP शीट थोडासा उभा केला आणि वरून प्रेस करायला गेले तर रांगोळी निघून गेली. असं का झालं, तर एक्स्ट्रा प्रेशर मी त्याच्यावरती अप्लाय केल्यामुळे तसं झालं. सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ते म्हणजे की आडव्या ही जी डिझाईन आहे ती आडवीच पकडायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच प्रेस करायची, जेणेकरून आपली रांगोळी बाजूला निघणार नाही आणि ती व्यवस्थित पेपरला चिटकून बसेल. पण हो, ही पूर्ण रांगोळी आपल्याला व्यवस्थित हाताळायची आहे बरं का. कारण जेव्हा आपण रांगोळी झटकतो त्यावेळेस हा पेपर ओला झालेला असतो शीट, आणि रांगोळी ओली असल्यामुळे त्या शीटला खूप वजन आलेलं असतं ओल्या रांगोळीमुळे. त्याच्यामुळे हा शीट जरा हँडल करायला अवघड होते. त्याच्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित तो हँडल करायचा आहे. आणि अशाच प्रकारे मी आता दोन्ही सुद्धा दुसरे OHP शीट तयार करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपला फर्स्ट लेअर झाला आहे आणि अर्धा तास ही रांगोळी व्यवस्थित सुकल्यानंतर आपण सेकंड लेअर करायचा आहे. इथे सुद्धा आपण सेम पद्धत वापरणार आहोत. 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी. हो, पण आपली पूर्णपणे रांगोळी सुकलेली नाही बरं का. त्याच्यामुळे हा जो आपण ब्रशने सेकंड लेअर देत आहोत फॅब्रिक ग्लूचा, तर तो सावकाश द्यायचा आहे. ऑपोजिट डिरेक्शनने ब्रश फिरवायचा नाही, कारण मग रांगोळी निघू शकते. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती रांगोळी बरोबर फिरवायची आहे. आणि वरून OHP शीट जो आपण टाकतोय तो पूर्ण आपली जी पट्टी आहे त्याच्यावरती झाकायचा आहे. कारण एकीकडे आपण जेव्हा ती रांगोळी चिटकवत असतो, प्रेस करत असतो, दुसरीकडे आपल्याकडून ती निघू शकते. त्याच्यामुळे पूर्ण ती जी डिझाईन आहे ती पूर्णपणे झाकली गेली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, रेडी रांगोळी बनवायला कोणतं साहित्य लागतं त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची सुद्धा लिंक मी इथे देतच आहे. आणि सोबत सगळं साहित्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तिथून तुम्ही ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुम्ही तेच घ्याल. आणि अशाच पद्धतीने उरलेल्या डिझाईनला सुद्धा आपण सेकंड लेअर करून घ्यायचं आहे. आणि या डिझाईन सुद्धा व्यवस्थित अर्धा तास सुकू द्यायच्या आहेत. आणि सुकल्यानंतर सुद्धा काय करायचं आहे, तर ही रांगोळी थोडीशी झटकून बघायची आहे. म्हणजे काय होईल, की एक्स्ट्राची रांगोळी सुद्धा याच्यावरची निघून पडेल. तुम्हाला जर माझ्याकडून रेडी रांगोळी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी नक्कीच व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी इथे अशा प्रकारचं एक रांगोळीचं स्टेन्सिल तयार करून घेतलेलं आहे. विकतचं कोणतंही स्टेन्सिल मी वापरलेलं नाही. मी ही डिझाईन स्वतः बनवलेली आहे. आणि तुम्हाला जर हे स्टेन्सिल कसं बनवायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर स्टेन्सिल अशी कमेंट करा. मी याच्यावरती नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्यामुळे तुम्हाला ही डिझाईन आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर इथे मी मास्किंग टेपच्या मदतीने हे स्टेन्सिल व्यवस्थित OHP शीटवरती आपल्या रांगोळीवरती व्यवस्थित चिटकवून घेतलेलं आहे. आणि व्हाईट कलरच्या ॲक्रेलिक कलरने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेन्सिलची जी डिझाईन आहे ती व्हाईट ॲक्रेलिक कलरने व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेणार आहोत. हो, पण जास्त ब्रश आतमध्ये घालायचं नाही बरं का. व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच हा स्टेन्सिलचा जो पेपर आहे
तो आपण प्रेस करायचा आहे आणि जेवढी डिझाईन आपल्याला दिसते तेवढ्यातच आपण व्हाईट ॲक्रेलिक कलर अप्लाय करायचा आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हे स्टेन्सिल कसं बनवायचं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर स्टेन्सिल अशी कमेंट नक्कीच करा. मी नक्कीच याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि हा ॲक्रेलिक कलरचा लेअर देण्यासाठी जो मी ब्रश वापरलेला आहे तो राऊंड ब्रश आहे. 6 नंबरचा वॉटर कलरचा हा ब्रश आहे. तुम्हाला छोटा ब्रश घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता, पण हा पोर्शन खूप मोठा आहे त्याच्यामुळे पटकन होण्यासाठी मी हा ब्रश वापरलेला आहे. आणि मैत्रिणींनो, आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार आहे याचे सगळे अपडेट देत असते. त्याच्यामुळं इंस्टाग्राम पेजला सुद्धा आपल्या फॉलो करायला विसरू नका. आणि हो, बऱ्याच साऱ्या ताईंनी मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीची रेडी रांगोळीचा व्हिडिओ घेऊन या म्हणून सांगितलं होतं. तो व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. बॉर्डर रांगोळी कशी पॅक करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही डिझाईन सुद्धा आता तुम्ही बघत असाल व्यवस्थित सुकल्यानंतरच हे जे स्टेन्सिल आहे तो आपण याच्यापासून वेगळं केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे व्हाईट कलरचं मला जरा ऑड वाटत आहेत म्हणून मी इथे थोडासा व्हाईट कलर व्यवस्थित सुकल्यानंतरच मी याच्यावरती येलो कलर अप्लाय केलेला आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला आवडेल तो कलर यूज करू शकता. आणि हे सगळं केल्यानंतर मला ही रांगोळी थोडीशी आणखी जरा अट्रॅक्टिव्ह बनवावं असं वाटत होतं म्हणून मी इथे येलो कलरने बरोबर सर्क्युलर असे डॉट देऊन घेतलेले आहेत. तरी मला येलो शेजारी येलोच डॉट नको होता म्हणून मी पुन्हा हा येलो कलर व्यवस्थित सुकल्यानंतर येल्लोच्या शेजारी व्हाईट कलरचा डॉट दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपली रांगोळी खूप सुंदर दिसत आहे. पण हो, हा सर्क्युलर म्हणजे गोलाकार डॉट येण्यासाठी मी ब्रशच्या पाठीमागचा जो भाग आहे म्हणजे ब्रशच्या पाठीमागचं जे टिप आहे त्याने हे डॉट देऊन घेतलेला आहे, जेणेकरून बरोबर सर्क्युलर असा हा डॉट येईल आणि आपली रांगोळी खूप सुंदर दिसेल. तर आता हे 2 डिझाईन तुम्ही बघत असाल, या रांगोळीचं कॉर्नर जे आहे ते अर्धे आहेत. तर हे इथे सर्क्युलर अर्धा देण्यापेक्षा आपण काय करायचं, 2 डिझाईन शेजार ठेवायच्या आणि बरोबर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते उरलेले डिझाईन जो आहे सर्कल तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. म्हणजे तो शेजारी ठेवल्यानंतर सुद्धा अनइवन दिसणार नाही. तर मैत्रिणींनो, ही युनिक बॉर्डर रेडी रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप दोन्ही सुद्धा करा, जेणेकरून आणखी मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि त्या सुद्धा आपल्या तुमच्यासारख्याच नवीन डिझाईन बनवायला शिकतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सुंदर रेडी रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेडी रांगोळी तुम्ही अशी वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकता. तर यापैकी तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया तर मग पुढे नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.